उद्या संध्याची पाठवणी आहे, तिला घ्या लिहून राहिले तर शिदोरी गिजोरी द्यावं लागते नवरींसोबत जातानी. तर उद्या सकाळी लवकर उठजो थोडीशी, नाही तर झोपून राहायची 5ल्या पायरीपर्यंत. करा लागन ना लवकर सकाळी सुधी उठून, कधी येते न कधी नाही. त्याचं जेवण खावण उद्या स्वयंपाक तिले सोबत शिदोरी द्याले थोडं त्याचं जेवण खावणं करा लागन ना. तर लवकर उठजो थोडीशी. अहो लहान जवळचा त्या केवलजीचा फोन आला होता, म्हणे 10:30-11 वाजेपर्यंत येतो म्हणे. रविवारी करून ठेव जा, आणि लगेच जेवलं खावलं का चालले जाणार, ते काही थांबणार नाहीये. तर लवकर करून ठेवजो. मी तसंही बी उद्या जाणार नाही, आता एवढे दिवस सुट्ट्याच घेतल्या होत्या. उद्यानंच काय आवडलं मायाला, उद्या सुट्टीच आहे मायावाली, पण मी काही जाणार नाही. तर एवढं काही टेन्शन घेऊ नको, उठते ते लवकर. पोट्टय मले असं दोन तोंड दिसते बाई हे पोट्टय बी. हा बरोबर घुमवते घुमाले, पण जाऊ दे म्हणा. त्या संध्याला लय समजावून सांगितलं त्यानं, त्याला ऐकली तरी रे पोट्टी. पण हे पोट्ट मला काही समजतच नाही या पोट्ट्याचं समजाले. हा बायकोसोबत वेगळा बोलते, माझ्यासोबत वेगळा बोलते, आणि तिले म्हणते उठते उठते. याला काही याची बायको माहीतच नाही का कशी झोपून राहते तर 8-9 वाजेपर्यंत, आणि मग उठते आरामशीर. आता इथल्याच लग्नापासून उठून नाही राहिली म्हणा, आली तर म्हणजे मायबाच्या घरून जाऊनपासून आणलं तिला तवांपासून करून राहिली. पण काय झांगडा पारलं तर काय माहीत का समोर काय सांगता येते हिचं. आई उठतो ना मी उद्या सकाळीच उठतो, लगेच लवकर उठतो, 5 वाजतापासूनच उठतो मी. मला माहिती आहे ना संध्याताई जाणार आहे म्हणून उद्या उठतो. तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुमच्या पहिलेच उठतो मी. पण मला आताच सांगून द्या काय काय बनवायचं काय काय नाही, तर कारण की उद्या सकाळी उठीन मी आणि मग मला समजत नाही काय बनवायचं काय नाही बनवायचं. लगेच तुम्ही आरामशीर उठ जा, पण काय बनवायचं ते सांगून द्या मला आत्ताच. काय बनवायचं आहे, वाटाण्याचे सोले काढून ठेवले आहे, मटर पनीरची भाजी बनवायचं. बाबू पनीर आणलं का रे तू ना, सागरे पनीर आणलं का नाही आणलं? आणलं ना बाई, तू काहून एवढी टेन्शन घेऊन राहिली? तर आणलं ना, ठेवलं आहे फ्रीज मध्ये, हिनं राणीनंच नेऊन ठेवलं फ्रीज मध्ये. अरे आजकाल गोष्टी मला दिसायला नाही पाहत, कुठं ठेवते काय ठेवते माहित नाही. दिसायला पाहरे पहिले सारच बरोबर दिसे, आणि आता कोणत्या याच्यात टाकून ठेवतात काय माहिती. त्या दिवशी ते साबुदाण्याची खिचडी ना त्या फ्रीजच्या साईडला नेऊन ठेवली होती, कसं दिसणार रे बाबा मला? ते गॅस वट्टा पुसाचा होता ना, त्याच्यामुळे मी ठेवलं होतं तिथंच. साईडले अलग काढून ठेवलं, गॅस वट्टा पुसाचा होता तर सगळं पुसपास केलं होतं ना तिथचं, म्हणून ठेवलं होतं मी. जाणून बुजून नाही ठेवलं होतं आई. नवऱ्याच्या समोर कशी शिकवते मला शिकवाले. नवऱ्याला वाटलं पाहिजे माझ्या बायकोची काही गलतीच नाही. हा माहित आहे किती हाय तू तर शायनी. राहू दे सांगू नको. एखादी पहिलीची कणिक मणिक भिजून ठेवजो, आणि ते पनीरची न मटरची भाजी बनवून ठेवजो, मसाला गिसाला बनवून ठेवजो. बाकी मग उठल्यावर पाहतो भातही मांडून ठेवजो. तुला तांदूळ गिंदूळ काढून ठेवले आहे मी वाटत, किती मांडाचा काय मांडाचा बरोबर तुला समजत नाही ना. तर काढून ठेवलेला आहे, कणिक काढून ठेवलेली आहे. सकाळी लवकर उठजून करजो, मी ये उठतोच तैवरी म्हणा. हो आई लवकर उठतो, आंघोळ पाणी करायला वेळच लागन मला. 10-10:30 वाजता येते म्हणते ते, मग काय 12 वाजता चालले जाईन. होते आपला स्वयंपाक, तेवढं काही नाही. श्वेताताई बी आहे ना. शेताताई हाय नाही तर काय, पण ते चालली उद्या 3-4 वाजता तिच्या नवऱ्यासोबत. नवरा येऊन राहिला तिचा घ्यायला, ते नाही राहत म्हणते. आता तिचं घरदार नाही आहे का, तिला किती दिवस ठेवतं. तिचा नवरा चांगला आहे म्हणून ठेवाले. ठीक चालली का आई उद्या श्वेता? हो काय करतं बाबू, थोवाला जवाई 10 वेळा फोन करते मा. जाऊ दे ना जाऊ दे, माझ्या दोन्ही पुरी उद्या चालले जाईन बाई. घर मोठं सुना लागन. उद्या सकाळी लवकर उठ, होतील चान्स नको देऊ बोलाले का. थोडीशी आता ती प्रेमानं बोलून राहिली तर चांगली राहील तिच्यासोबत. आता व्यवस्थित कर सर्व काही. आधी घरी गमून नाही राहिलं होतं. आई केवळ गेला वहिनीला आणाले, आणि बाबा तर झोपूनच आहे. आणि गमून नाही राहिलं, चला बा म्हटलं वहिनीच्या घरून या, अशा वहिनीच्या म्हणून आली इकडं. नाही बरं झालं ना जे आले तर तुम्ही. काय मला तेवढंच हे मग. आता सोनी गेली पेपर द्याले, कशी पेपर लिहिते काय लिहिते काय माहित का बापा. ती पोरगी तर निसनी नाचतच राहते बाई, नाचत राहिले. रात्री अभ्यास करव हा, आणि पेपरले जात जाते. आणि काय लिहिते ना काय नाही तर काय माहित का बिचारे. आणि तिचा बाप संध्याकाळी आला का विचारते तिले, बाई सोनू पेपर कसा गेला व. काकाच्या लय लाडाची आहे ना जी सोनी. पण एवढा लाड काय कामाचा बाई काजल, एवढा लाड काय कामाचा. पेपर कसा गेला म्हटलं बापा ना, तर म्हणते बाबा भरून भरून गेला बाबूजी, माझा पेपर भरून भरून गेला म्हणते. सांगो बापा आता काय बोलावं या पोरी सोबत. अभ्यास करू नाही. 4 वाजता उठून करते मात्र ते अभ्यास. दिवसभर नाही करणार. 4 वाजता तिचा बाप उठवते ना, तर 4 वाजता उठून करते किती अभ्यास. ते 4 वाजता उठूनच करा लागते वहिनी, तेव्हा कुठं लक्षात राहते. तिचं बरोबर आहे ना, आणि काकाचंही बरोबर आहे. तिला उठवते ना बरोबर, मग होईन 5-20 होय. काय सांगा कोणते झेंडे काढते कोणते नाही. तर आता मी तर सोडूनच दिलं बाई विचार करणं. त्या पोरीचं ऐकतच नाही ना निवय. आणि बाप मन लावली मी ना का बाप माझ्या सांगावर येते. मग त्याच्यापेक्षा जाऊ द्या, त्याची पोरगी पाच बस. काय करू मी काय म्हणत होती काजल, हे संध्या लग्नात चांगली दिसत होती बाई, आणि येईपर्यंत चांगली होती. आणि ते आली तर काऊन तर म्हणजे नाराज रडणं तिथलं बाई काऊन तर काय माहित का बापा. काय झालं त्याला तिले ना काय नाही तर काय माहित. अजी मला थोडंसं का नाही डाऊटच आला तिच्यावर. काऊन तर त्याच्या वेळेसही केवळ सोबत जास्त काही बोलली नाही, माझ्यासोबतही नाही बोलली, नाहीसोबतही नाही बोलली, कोणासोबत बोलली नाही. ते बस गाडीत गेली चुपचाप जाऊन बसली, आणि हो नाही चू नाही काही नाही, नाराजल्यावानीच होती. लगेच ते शेताचाही सगळ्यासोबत बोलली. लई मस्त स्वभाव आहे त्याचा वाला.
नाही तर नंदाईची मोठी काळजी वाटते बाई. काय करते न काय नाही ते हे संध्याबाई. कशी आहे ना कशी नाही. मला तर थोडीशी काही म्हणा तुम्ही काजल, तापटच वाटली मला ते संध्या थोडीशी. आणि मोठी घमंडी वाटली, बोलत नाही लवकर. लवकर बोलत नाही काही ते. घमंडी जास्त दिसली बाई मला, जास्त दिसाले. नाही जी, आता कपडे घ्यायले असं तसं. आता आम्ही तिथं जाऊन एक रात्रभर राहिली तर चांगली गिंगी वागली ना जी. आता हे इथं आल्यावरच काय झालं न काय नाही तिले काय माहित का. काय सांगा तिच्या मनातलं. बरं लग्नात पाहुणाही आला होता, तुम्हाला पाहायला आला होता, तो पाहुणा दिसला होता ना मला त्या दिवशी. पाहुणा आता तुमचाही काही दिवसानं होणार आहे. मग नंदाईची आपतच आहे बाई. आता तुम्ही आहे तर बोलता, पण आता तुम्ही गेल्यावर मग नंदाई एकटेच पडन. हो जी, पत्रिका दिली होती तर आले होते ना ते, आले होते लग्नात आले होते. नाही केवळ नाही हे करणार. केवळ तुम्हाला माहित नाही का कसं आहे तर किती बारीक आहे तर केवळ नाही हे करणार. ते आता नवीन नवीन आहे ना, तिच्या मनातलं आपल्याला काय माहित. आता सध्याच तिला वाईटही नाही म्हणतायत आणि चांगलंही नाही म्हणतायत नाही का. हो ते आहे म्हणा. बसा मी चाय घे म्हणतो थोडसा. मांडा वहिनी चाय. तुमच्या चायने मी नाही म्हणतच नाही कधी, कारण की तुम्ही चायच मस्त बनवता. मला लय आवडते तुमच्या घरचा चाय. मांडा. मला माहित आहे ना तुम्हाला माझा चाय आवडते तर. किती दिवस प्यान बाई चाय तुम्ही. आता जाणारच आहे ना तुम्ही बी. बसा बसा मांडतो चाय. लढून कोण राहिली संध्या आईन जायच्या वेळेस. आता तू लढून कोण राहिली. चांगल्या मनानं जाणं. असं लढाव नाही. हो बाई, चांगल्या मनानंच चालली मी. पण काही पहिले माहित आहे का, माझं लग्न व्हायचं होतं तर असं वाटते लवकर लग्न झालं पाहिजे. आणि आता नाही का लग्न गिग्न झालं, सर्व झालं. आता माहित नाही कोणतं जायचा बेवच लागून राहिला मला. नवीन घर, नवीन माणसं, लय बेव लागून राहिला. आणि तुला तर माहित आहे ना माझा स्वभाव कसा आहे तर. काय होईल काय नाही माहित, मला समजतच नाही आहे. काही नाही हो, सगळं बरोबर होते संध्या, सगळं बरोबर होते. फक्त का नाही आपल्या रागावर, आपल्या बोलण्यावर कंट्रोल ठेवायचा. थोडंसं दोन शब्द ऐकूनही घ्यायचं बाई. असं नाही टपटप बोललंच पाहिजे बा म्हणून. जबर जबर करायचं नाही. आणि शांत दिमाग ठेवायचा. आणि का नाही शांत वागायचं. सगळ्यासोबत चांगलंच बोलायचं बाई, प्रेमानं. आता माय नाही का लग्न झालं तर मला किती भीती वाटत होती. माय जाऊ होती. मला असं वाटलं माय जाऊ कशी आहे ना कशी नाही. पण देवाच्या कृपेनं माय जाऊ घेऊ भासरे गिसरे चांगले आहे माणसं दोघंही जण. ते माय सासू साहेबा थोडीशी, तर तिचं काही तेवढं हे नाही. तू चांगली वाग जो. तू चांगली वागशील तर बाकीचे त्यासोबत चांगले वागन बाई. घेऊ नको. घ्या लागते का. ते बी माणसंच होय. त्याला काय शिंग आहे का काय आहे. ते बी माणसंच होय ना बाई संध्या. नाही माझी ननद गिनत चांगलीच आहे. मला चांगलीच वाटली. सासूही बरीच वाटली व. मला तेवढं काही नाही. पण माहित नाही काऊन तर जायच्या वेळेस मला अलगच वाटून राहिलं. जाऊच्या वाटून नाही राहिलं बाई. खरं सांग तुम्ही. तसं वाटते बाई संध्या. सगळ्याच पोरील तसं वाटत असते. लग्न नाही होत तर लग्न झालं. लग्न होईपर्यंत मोठं खुश राहतो. तिथं जायचा टाईम आला का मग आपलं हे घरदार सोडून जावं लागते ना आपल्याला. आणि हे वाला लहानपणापासून आपण इथं राहतो. अचानक आपलं वाला घर बदलून जाते. सगळ्याला तसं वाटते बाई संध्या. चांगली राय बस. आणि तू का नाही अशी काही बी नाही का फोन करत राहायचा आम्हाला. फोन करत राहायचं. कसं काही वाटलं ना तर फोन करायचा. लढून करून राहिली बाई संध्या. चाल ना माते घाई करून राहिली बाई. जेवणं खावणं झाले, सर्व झालं. चाल बरं बाई, घाई करून राहिली ते. चाल बरं. 10:30 वाजतापासून आलेले आहे. 2-2:30 वाजून गेले. तिकडे उशीर होते ना त्याईले. कार आणली हो त्याईनं. कार विकत घेतली काय तर काय माहीत का भाड्याची होई तर. तिले भेव लागून राहिला म्हणते. तिले का नाही नवीन नवीन आहे का नाही, त्याच्यामुळे आपल्यासारखी आहे नाही नव्हते. तिले भेव लागून राहिला म्हणते. नाही हो बाई, चांगले आहे त्या घरचे लोक. ते काय भ्या लागते. सर्व शिकलेले लोक आहे. टेन्शन नको घेऊ. एवढं काय भ्या लागते का. भेऊ नको. चाल बरं बाई चाल. ते वाली राणी डब्बा बांधून राहिली. तुला डब्बा द्यावा लागेल ना सोबत. सामान द्यावं लागेल थोडंसं. तर ते बांधून करून राहिली. तिला सांगितलं मी. चालो बाई. चल बरं बाई चल. लढू नका तर लढणं बंद कर. आणि फोन करत राह. आम्ही तर तसं करतोच फोन. आई मी ना तुला लय तरात दिलं ना. सगळ्याला लय तरात दिला मी. नाही लय चित्ती आव ना मी. लय तरात दिला तुम्हाला. दिला तर रस्ता दिला. त्याच्यात काय माय बापाला तरात देत असते लेकरं. दिला हाय. तू आता बाकी 3 लेकरापेक्षा तू थोडीशी हाय जिद्देल. मग काय झालं. सर्व लेकरं सारखेच राहत असते का बाई. आता सगळं विसरून राह. दिला तर दिला. माय बापालीच तरात दिला. तू दुसऱ्या कोणाला दिला. आणि जाऊ दे. आणि चांगली राह बाई. चांगलं नाव काढ बाई. मग आमचं वाला बाई. असं नको वागू. बेकारसारखी अशी अनपडसारखी वागू नको बाई. चांगली वागजो. आणि फोन करजो बाई. मला कमी जास्त असं. आणि स्वयंपाक गिंपाक व्यवस्थित येते म्हणा तुले. करत जाजो. त्याच्या मनामनानं सासू सासऱ्याचं केलं ना तर काही वाईट नसते हो बाई. व पुण्य असते. त्याच्यात आशीर्वाद भेटते आपल्याला. काय चल बरं बाहेर ये मी जातो. त्या सासूसोबत 2 शब्द बोलतो. ये बाई बाहेर. श्वेताईला घेऊन ये बरं बाहेर. काय जा बाई थोडंसं पोरीकडून चुकीच झाली तर थोडंसं माफ कर जा. आता कसं ते सगळ्यात लहान आहे ना, त्याच्यामुळे जास्त काही तिला एवढं काही हे नाही आहे. थोडंसं काही म्हणजे तसं तुम्ही प्रेमानं वागा तिच्यासोबत. नाही तर तशी स्वभावाली चांगली आहे. थोडंसं लक्ष द्यायचं तिच्याकडं. चांगलं राग नका मानून घेऊ तिच्यावाल्या कोणत्या गोष्टीचं. मनानं चांगली आहे बरं बाई पोरगी लहानवाली. हो जी दादा. हो ना. आता मला पोरगीच आहे ना बा. पोरीचं काय असते काय नसते कसं असते मला माहित आहे ना. पोरगी आहे मला. तुम्ही टेन्शन नका घेऊ. काही वेळ होऊन राहिला. थोडंसं लवकर करा म्हणा तिले. हो येत आहे. आणत आहे तिला आणत आहे. झालं जी बाई सर्व झालं. येऊन राहिली. साडी घातली आहे ती ना. येऊन राहिली.
11 इथंच वाजली जी आम्हाला. आता जेवणं खावणं हे होतपर्यंत आता 2:45 वाजून गेली. तिकडं उशीर नाही झाला पाहिजे ना त्याच्यासाठी. हो हा समजते ना आम्हाला समजते ना. हा येऊन राहिली ती. माय आली बाई. संध्या आली. चालो बाई लवकर व. वेळ होऊन राहिला हो बाई आपल्याला तिकडं. श्वेता गीता कुठं गेली हो बाई? श्वेता कुठं आहे? वहिनीले सामान बांधासाठी मदत करून राहिली. श्वेताताई येऊन राहिल्या ना. तिले काही एक जण सोबतेच पाहिजे का राणीले? तिले लावलं कामी आतापर्यंत थे बी तर करून राहिली होती. नुसती शिदोरीच बांधाल तिला एवढा वेळ लागून राहिला. मला सर्व भरभूर करणं. बॅग आणून राहिली श्वेताताई येऊन राहिली ना. तू काय एवढी चिडचिड करतो तर काय माहित काय?